मी काय सांगितलं सेशन मध्ये आता, दोन्ही साईडचे प्रीमियम हे बिलो दी बाईंग झोन आहे, त्यामुळे बोथ साईडला ट्रेड नाही. जर तुम्ही बोथ साईड मध्ये कुठल्याही प्रीमियम मध्ये ट्रेड करत असाल, 22,000चा कॉल ऑप्शन किंवा 21,700चा पुट ऑप्शन, यामध्ये दोन्ही जर तुम्ही बाय करत असाल तर बेसिकली यू विल टेन टू मेक सम लॉसेस, राईट. तुम्ही थोडे लॉसेस करणार आज, जर तुम्ही थोडाफार केलात तर. आज व्होलॅटिलिटी पण हळूहळू डिक्रीज होत जाईल आणि बेसिकली प्रीमियम पण त्याच्यासोबत हळूहळू मेल्ट होत जातील. सो बेटर तुम्ही आपल्या सेटअपला फॉलो करणं गरजेचं आहे. आता मी तुम्हाला एक ट्रेड सांगतो. हा 493 रुपयाच्या वरती तर जाणार नाहीये आज. बेसिकली आज काही पण करा, 493 रुपयाच्या वरती तर तो जात नाहीये. मी 21,700च्या फूट बद्दल बोलतो आहे. जर हा 344 रुपयाला गेला, बघा मी नीट सांगते ते ऐकून घ्या. एनी चान्स जर 21,700चा फूट जर 344 रुपयाला जर टच केला तर आपल्याला काय करायचं आहे, कॉल ऑप्शन मध्ये एंट्री करायची. येते लक्षात? कारण हा ट्रेड कसा जाणार आहे, ही ट्रॅजेक्टरी कशी जाणार आहे, मी तुम्हाला टॉक 5 फूट नियम बाय एनी चान्स आता कुठेतरी त्याच्यामध्ये मी पहिली लाईन एक्सटेंड करून घेतो. येस, ही आजची लाईन आहे. हा जो आहे एक डायनामिक रेजिस्टन्स आहे, लक्षात घ्या. तर ही जी लाईन आहे, वेट आपण पहिलं डिलीट करूयात, इट वॉज नॉट ओके. 344 रुपयाला मी एक लाईन ड्रॉ केलेली आहे. 344 रुपयावरून जेव्हा हा एक रिव्हर्सल घेईल, इथून यू टर्न करेल अप टू कुठपर्यंत करेल, तो या लाईन, या डायनिंग ब्रश घ्यायचा. येस, बरोबर, ही लाईन आहे, ही समवेअर हिअर अशी कुठेतरी लाईन, जी की आपली डायनॅमिक. आणि ही लाईन, हा जो पाथ आहे तो समवेअर इथपर्यंत यायला. जर हा ड्रॉप आपल्याला मिळणार असेल फ्रॉम 344 टू 146, तर आपल्याला नक्कीच ह्या कॉल ऑप्शन मध्ये आपल्याला बेस कुठून तरी मिळणार आहे. आणि तो बेस आपल्याला कुठे मिळणार आहे, ऑब्विसली हिची जी मेन -215 ला आहे, लक्षात घ्या. म्हणजे -215 तो प्रीमियम जाणार, तर ऑब्विसली 22,000 कॉल ऑप्शन इज ऍट वर्च. म्हणजे काय, तो एक कम्प्लिटली एका बेसवरती आहे, राईट. तर त्या बेसवरती असताना आपल्याला हा मे बी 94, 93च्या आसपास जर मिळाला तर बेस चांगला होतो, कारण त्याचा ऑल टाइम लो आहे, तो 90 मला दाखवतो. येस, हा आपला ट्रेड प्लॅन आहे. आज नवीन लाईन झाली आहे, स्वच्छंद उद्गावे, उद्गार, बरोबर आहे का? स्वच्छंद, गुड मॉर्निंग. प्रशांत पडवळकर, आवाज येतोय का? येस सर, आवाज येतोय.
येस, मी सांगितलेला जो काही ट्रेड अनालिसिस आहे, जो काही ट्रेड प्लॅन आहे, तो समजला का सर्वांना? हॅलो सर. हो सर, बेल्टच्या वरती जोपर्यंत येत नाही तोपर्यंत बाय नाही करायचं. प्राइस किती वाला आहे तो? बेटच्या वरती नाहीये. येस, आता दोन्ही पण प्रीमियम हे खाली आहेत, लक्षात घ्या. पण आपण एक लॉजिकल ट्रेड काय करतोय, बेसिकली प्रत्येक वेळेला ही 100 पैकी कमीत कमी 92 ते 93 वेळा ही गोष्ट अशी झालेली आहे की जी आपली ब्लॅक लाईन नाही, ते पुट साईडच्या प्रीमियम मध्ये. हा, पुट साईडच्या प्रीमियम मध्ये हे असं होणार, इथून हे असं होणार. लक्षात, प्राइसला टच झाली 344 ला, या डायनामिक लाईनला टच करणार, राईट. आणि जेव्हा हा 344 हिट ड्रॉप व्हायला चालू होईल, त्या वेळेला एक डेप्थ कळणार आहे. जर समजा हा वरती आहे म्हणून जर तुम्ही याच्यामध्ये गेलात तर याची तुम्हाला एक्झिट पॉईंट कळणार नाही. एक्झिट पॉईंट माहित असणं फार गरजेचं आहे बिफोर युअर एंट्री प्राइस, राईट. हा प्रत्येक ट्रेडिंग मधला हा पहिला नियम आहे, बेसिक नियम आहे की तुम्ही ट्रेड घेतला तर तुम्ही पहिला बाहेर कुठं पडणार आहे ते पहिला त्याचा स्टडी करा, ना की फक्त हातात घेऊन बसून ट्रेल करा. माहित पाहिजे की मी कुठे एक्झिट करणार आहे. तर जर समजा पुटचा प्रीमियम वरती जायला चालू झालाच, 152 वरून 156, 57, 58, 90, 92 गेला, पण त्याची डेप्थ तुम्हाला माहित नाहीये, पण जे 44 पर्यंत जर आला तर आपल्याला कॉल साइड मध्ये एक कन्फर्म मिळणार आहे, कारण पुट साइडचा प्रीमियम काय होणार आहे, 344 टू 200 रुपयेपर्यंत पडणार आहे. म्हणजे 44 टू 200 म्हणजे किती, 150 पॉईंटचा ड्रॉप येणार आहे. समजा इकडे पुटच्या प्रीमियम मध्ये 150 पॉईंट ड्रॉप येत आहे, तर ऑब्व्हियसली कॉल साइड 40 ते 50 पॉईंट मी एक्सपेक्ट करू शकतो. वाय नॉट, येस ऑर नो. आणि ती डेप्थ मला माहित असणार आहे तेव्हा की मी नेमका बाय कुठं करायचं आणि माझं सेलिंग पॉईंट कुठं असणार आहे, एखाद्या स्विंग हाय वरती और एखाद्या लाईन वरती, मेजर लाईन वरती कुठल्या. आणि ती लाईन आपण लवकरच कॉल साइड मध्ये शोधून काढू. तोपर्यंत सर्वांनी ट्रेड करायचा नाही, कुणीही ट्रेड करायचा नाहीये, वेटिंग करायचंय, वेटिंग. समजते सर्वांना? हो सर.
मोबाईल पडला साधा तिथून करली. हे जे सेशनला आज नवीन आलेत त्यांनी व्हॉट्सअपला डीएम करायचं मला. V621 स्वच्छंद उदगावे. आवाज येतोय का माझा? हो सर येतोय आवाज. हॅलो. येस, व्हॉट्सअपला डीएम करा एकदा. आज नवीन जॉईन केलंय का तुम्ही? नाही, आज जॉईन केलंय. हा
येस, बरोबर. एकदा नवीन जॉईन झालेले मेंबर्सनी मला व्हॉट्सअपला डीएम करायचं आहे, V621 आणि स्वच्छंद. सर हाय करू ना व्हॉट्सअपला? येस, हॅलो आय एम प्रेझेंट असा मेसेज करा. होय सर. हॅलो हॅलो. हो येस, सर. बोला. वॉच लिस्टला घेतलेलं काय बाय Yes, बोला ना. नाही, काहीच बाय करायचं नाही म्हणून सांगितलेलं आहे. स्क्रीन शेअर वरती दाखवलंय 344 ला पुढचा प्रीमियम जर गेला तर कॉल साईडला बाय करायचा. तो आधी वरती जाऊ दे पुट साईडचा प्रीमियम आणि मग त्यामध्ये आपण एंट्री करू. आणि जर नॉर्मली जर कॉल साईडचा प्रीमियम माहिती वरती येईल तर करू आपण बाय. ठीक आहे. ओके सर. त्याच्यावर जर नॉर्मली बाय झाला तर 304 ते 429 आपल्याला करायचं बेसिकली. ओके सर. एक स्मॉल ट्रेड घ्या, स्मॉल ट्रेड, कारण कॉल साईडचा प्रीमियम हा एका रेजिस्टन्स पॉईंट ऍज सेड अर्लियर, बरोबर आहे. तर हा जर रेजिस्टरचा प्रीमियम 85 च्या आसपास 21,700 86-85 च्या आसपास घ्या. स्मॉल क्वांटिटी घ्या, स्मॉल क्वांटिटी. एकदम लॉजिकल ट्रेड आहे. स्मॉल क्वांटिटी घ्यायची आहे. 22,000 ना सर. कॉल साईडचा प्रीमियम हा एका रेजिस्टन्स पॉईंट वर साईडला आपल्याला 87-86 च्या झालं का बाय? पण नाही सर, वर कॉल साईड ना सर. नाही, पुट साईडला सांगितलंय मी. हा 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 88 ला बाय करायचं. हो चालू आहे सर कुठला घ्यायचा प्राइस? 88 ला घेतलं सर. 21,700 चा पुट बाय. टार्गेट काय याचा सर? एल जो आहे तो 70 रुपये लावायचा. एसएल लावा, पहिला एसएल लावा. टार्गेट राहू दे, पहिला एसएल लावा. त्याचा 73 च्या आसपास एसएल लावा. सर कोणता थोडं सांगता येईल? 21,700 चा पुट. कितीला सर? जस्ट अ मिनिट. 87-88 ला घ्या तो. ठीक आहे. आणि 73 चा एसएल करा. ओके. 73 चा एसएल. ओके. येस. निफ्टी ना सर? जाधव मामा, हो जाधव मामा या.
सर 87 गेला होता तो. ET7 बॉय आहे. सेव्हन्टी थ्रीचा एस लावलेला आहे सर. हॅलो. 73 एस लावलेला आहे सर. 73 बरोबर आहे का? येस, क्वांटिटी स्मॉल क्वांटिटी घेतलं ना, लॉजिकल ट्रेड आहे म्हटलं तो एकदम ठीक आहे. कॉल साईडचा प्रीमियम अजून पण चाललाय. ठीक आहे, अजून इथून ड्रॉप देणार आपल्याला. ठीक आहे, वेट करा. हा कितीचा हाय आहे? 215. 81 ला आलाय ना. 82 किती दिलाय त्यांनी? 70 5 लो केलाय. 73 चा बरोबर का? 73 चा एसएल घेतलाय त्यांनी सर. का दिलेला असेल? एक मिनिट. हा बरोबर आहे. 79 बरं ठीक आहे, बरोबर आहे. 73 एसएल झालाय. एसएल हिट नाही झाले ना सर म्हणलं? नाही सर, नाही. हा, याचं जे टार्गेट असणार आहे ना, जर हा वरती गेला हा. तर त्याचं T1 114 पर्यंत जाईल आणि T2 जाईल 134 आणि T3 जाईल हा. 164. इथे बघा अच्छा. मी लाईन हम्म. ड्रॉ करतोय. तर 114च्या आसपास घ्या. इथे T1 घ्या. लाईन्स ड्रॉ केलेत बघ. T1 इथे या. इथे इथून ड्रॉप होता 134-35च्या आसपास. इथे टार्गेट 2 घ्या. हे 86. या हायला इथे साधारण 161च्या आसपास करू शकतो आपण. मे बी या लाईनला 155 T3 असेल. ठीक आहे, कम्प्लिटली लॉजिकल ट्रेड आहे बरं का. लॉजिकल ट्रेड स्मॉल क्वांटिटीने होल्ड करायचं आहे. होल्ड फक्त. अच्छा, मोबाईल थोडा वेळ 114 ला पण बाहेर पडायची गरज नाही. 114 ला गेल्यावर बाईंग प्राइस एसएल आणून पुढून द्यावं. तसंही 89 ते 114 काय एका लॉटी तुम्हाला जास्त पैसे नाही मिळतात. काय म्हटलं सर? हा, हार्डली सर, तुम्हाला काय 20 म्हटलं? पॉईंट मिळतील. 400 रुपये. 114 ला गेल्यावर बाईंग प्राइस घ्या. सर काय थोडं ऐकून आलं सर, बरोबर? माझा आवाज क्लिअर येतोय ना पृथ्वीराज? सर नाही, आवाज डिस्कनेक्ट होतोय सर. एक मिनिट. आय डोंट नो वाय. करा माझा. डिस्कनेक्ट होतोय सर, आवाज येत नाही. हो सर, हो. ऑलमोस्ट 94.
देवदास एडके, आवाज येतोय का? सर आता येतोय आवाज? येस. V621 तुमचं नाव काय म्हटलं? रोहित. रोहित वनकर. तुम्हाला व्हॉट्सअपला सर, येतो डीएम आवाज. करा. हो केलाय सर, केला. सर कितीला बुक करायचंय? 97. तो पहिला जाऊ दे साधारण 115च्या आसपास. 115ला गेल्यावरती बाईंग प्राइसला एसएल घ्यायचा आहे, लक्षात घ्या. काय म्हटलं सर? बुक नाही करायचं आहे. अच्छा, 115ला गेल्यावर बाईंग प्राइसचा स्टॉप लॉस घ्यायचा. अच्छा अच्छा, ओके चालेल. 115 रुपयाला गेल्यावर बाईंग प्राइसचा स्टॉप लॉस घ्यायचा आहे. हो सर. 114-15 ते 114-15च्या आसपास गेल्यावर लाईन ड्रॉ केली इथे साधारण आहे 114.80च्या आसपास. द स्विंग हाय ही लेवल आहे ना, कारण इथे ऑर्डर ब्लॉक येतो ऍक्च्युली एसएमसी नुसार. 108, 109, आता हा एक लॉजिकल ट्रेड तुम्हाला कसा दिसला बघा. पुट साइडचा प्रीमियम आपण का बाय केला, त्याचं रिझन की कॉलचा प्रीमियम हा रेजिस्टन्स झोन वरती आला होता. बरोबर आहे का? दिसतंय सर्वांना हो. स्क्रीन वरती? हो सर. दिस इज कॉल्ड एज परफेक्ट लॉजिकल ट्रेड्स, की काय केल्यावर काय, कुठून कोण रेजिस्टन्स वरती आहे आणि कुणाला बाय करायचं. ऑलमोस्ट 111. युनुस सर, क्वांटिटी किती घेतलेत आपण आज? सर माझी क्वांटिटी जास्त आहे सर. 6 लॉट आहेत सर माझे. ऑलमोस्ट 110चा आहे आणि एक ड्रॉप बघा. वेट करा. वेटिंग इज मोस्ट. तरी अंदाजे 10 का 6, 6 और 10? 6 सर. सिक्स. ओके, 6 लॉट म्हणजे 25 सक्का क्वांटिटी सर. 150, 150 सर. क्वांटिटी. तुमचा आवाज ब्रेक होतोय सर. हॅलो हॅलो हॅलो. येस बोला सर. ट्रेड दिलाय काय? येस महेश सर बोला. ट्रेड दिलाय काय म्हणलं? हो दिलाय सर. एंट्री होणार नाही ना. कुठला ट्रेड? कितीचा ट्रेड? 21,700चा पुट बाय केलेला सांगितलेला आहे सर. 89 रुपीजला दिला होता. 73चा एसएल होता. 110चा हाय केलाय. 114चं फर्स्ट टार्गेट आहे. सर दुसरं म्हणजे आपल्या मला एक ते स्टॉप लॉस ट्रेडिंगचा इंडिकेटर लावून पाहिजे होता. त्याचे किती हे आहेत चार्जेस आहेत? हॅलो महेश सर आवाज येत नाही तुमचा. स्टॉप लॉस ट्रेडिंगचा मला इंडिकेटर हा लावून बोला. चार्ट वर त्याचे किती चार्जेस आहेत?
3,000. स्टॉप लॉस ट्रेलिंगचा पाहिजे ना तुम्हाला? हा पहिला सेटअप माझ्याकडे आहे ना. पहिला सेटअप मी घेतलाय की तुमच्याकडनं. 70 ला गेला. 70. कोणी भरली? आपण भरलेली? हा चालू व्हायचे पहिलेच केली. काहीतरी कारण सांगा लागेल आमचं. स्लो माणूस आहे तो. वेळच भेटत नाही. हा हा थांबा. राहू द्या.
काय यार करूया मला एक मला फोटो माझ्याकडे काही काढून आहे. तर त्याची काढायची 10 फोटो पाहिजे त्यांना. तर काही फोटो दिसत आहे माझ्याकडे, तर ते मी पाठवून देतो. काय? बाकी नाही का काही? तर माझ्याकडे फॉर्म घेतो, 1-2 असू शकतात न्यूजपेपरच्या. चालेल. ठेवले ना? म्हणा. घ्या म्हणून. पुढे पुढे हा बापरे 10:30 झाले. पाचक वेळ थांब थोडं. तर काही ऍक्टिव्हिटी करायची आपल्याला. हॅलो. हॅलो हॅलो. हा सर, वेट करायचं आपल्याला. सर लेफ्ट झाल्यात. अरे हॅलो सर, होल्ड करायचंय. हॅलो
सर बहुतेक लेफ्ट झाले. मला वाटते सरांनी एक मेसेज टाकला आहे. बुक क्वांटिटी. दादा बुक क्वांटिटी 114 ला सांगितली होती. हो 114 ला बुक क्वांटिटी सांगितली. सेटअप सरांचं जबरदस्त आहे. हो मी घेतला नाही, घेणार आहे. रोहित सर तुम्ही घेतलाय का? हो सर मी घेतला आहे. तो आता ते थोडं मेसेज टाकून ठेवला होता सरांनी, तो आपल्याला माहिती नव्हता. हा हा हा. सर त्यांनी सेटअप विचारत होते, ट्रेड नाही. आता स्क्रीन विजिबल आहे का? स्क्रीन विजिबल नाही दिसते. पृथ्वीराज सर तुम्ही घेतलाय? हा मी घेतलाय सेटअप, पण सरांचं स्क्रीन काय विजिबल नाही का आता? नाही सरांची स्क्रीन कुठे दिसत नाही. तेच सर म्हणलं. नाही, सर लेफ्ट झालेत बहुतेक. ते मला म्हणले तिथं स्क्रीन विजिबल होती, ते आता अचानक बंद झाली असं. तर मी सेल करून घेतला 90 ला, मी सेल करून घेतला आहे. चालेल. हॅलो, ज्यांनी बुक केला नसेल त्यांनी बाईंग कॉस्टला एक्झिट होऊ शकता. मी माझा बुक आवाज केलाय. येतोय का सर्वांना? ओके. ज्यांनी होल्ड केलाय त्यांनी बुक बाईंग प्राइसला एक्झिट करा. ठीक आहे. एक्सपेक्टेड टार्गेट आपलं अचीव झालेलं नाही 160चं. तर तो मेसेज ऍक्च्युली कळला नव्हता पहिले. ऍक्च्युली मला असं वाटलं की तुम्ही इकडे सांगाल नाही का 114 वर गेल्यावर. नाही 115 ला आल्यानंतर ट्रेलिंग स्टॉप लॉस आपल्या बाईंगला लावायचं आहे हे सर्वांना सांगितलं होतं. ओके. 115 ला आल्यानंतर म्हणजे 114चा का सर की 87? 87चा आपण बाय 87 ला केलंय ना, मग आपला ट्रेलिंग स्टॉप हो लॉस आपल्या लावला बाईंग होता सर. हो लावला होता तो. ओके ठीक आहे. ठीक आहे, काही प्रॉब्लेम नाही. पण जर होल्ड केला असेल तरी एक्झिट करू शकता, काय तिथंच आहे. मी दोन क्वांटिटी घेतल्या होत्या सर. 2 लॉट. हो हा हा ठीक आहे, काही प्रॉब्लेम हॅलो नाही. हॅलो, स्क्रीन विजिबल का नाही आहे? ऍक्च्युली सरांचा काहीतरी प्रॉब्लेम असेल, त्यामुळं लाईट किंवा लॅपटॉपचा काहीतरी इश्यू झाला असेल. आता तुम्हाला सकाळी सर्वांना सांगितलं पण होतं की ज्यांच्याकडे सेटअप आहे त्यांनी बघू शकता. आपली बाईंग झोन असते त्याच्यामध्ये पण नाहीये. ऍक्च्युली हा ट्रेड आपण प्राइस एक्सचेंजच्या बेसवरती दिला होता, राईट? सपोर्ट वरती बरोबर किंवा आहे. रेजिस्टन्स. आपल्या सेटअप मध्ये हा झोन नाही आहे, हे नाही आहे, बसत नाही. कारण का बसत नाही. हा खूप नाहीतर वरती मग आहे. तुम्हाला पण माहितीये सेटअप मध्ये जर आला तर आपल्याला इझिली 30-40 पॉईंट्स मिळतात, सर्वांना माहितीये. बरोबर. हा प्राइस ऍक्शनवरच आहे कम्प्लिटली. हा प्राइस ऍक्शन वर असल्यामुळे थोडे पॉईंट आपल्याला बुक करायचे होते, बट ट्रेलिंग एसएल आपला इथे फिट झालेला आहे ऍट बाईंग कॉस्ट. ठीक आहे, चालेल. चालेल, वेट करा थोडा. नवीन सेटअप बनला तर आपण देऊ ठेवू. हा चालेल. हा एंट्री घेऊ नका कुठे, कारण आता थोडस साइडवेज जाण्याचे चान्सेस आहेत. मार्केट 1.5-2 वाजेपर्यंत. इंडिया बिक्स पडणार असलं की प्रॉब्लेम, म्हणजे प्रीमियम मेल्ट होणार. बरोबर. ठीक आहे, ओके.
विचार. हो. हे मुलाला हॅलो बोलावतं. सर बोललेत की काहीतरी इलेक्ट्रिसिटी ड्रॉप इश्यू काहीतरी. सरांचा काहीतरी लाईटचा प्रॉब्लेम झाला वाटतं काहीतरी असं बोललेत. मेसेज टाकलाय सरांनी पहिला. मोबाईल कोणाचा आहे? आधार बघू. आधार मोबाईल मध्ये कोणत्या कंपनीचा आहे मोबाईल? नाव काय तुझं? गणेश. वडिलांचं नाव? नाही तुला आण म्हटलं होतं मी, आधार आणायला सांगितलं होतं. काही डॉक्युमेंट्स कोणते आहेत? डॉक्युमेंट्स लागेल त्याच्याशिवाय कसं? नाही त्याच्यातलं काय करायचं? त्याच्यातलं आधारचं कसं असं? बोला. वडिलांचं नाव काय? सुभाष. काय आडनाव? क्षीरसागर. कोणत्या कंपनीचा? व्ह्यू काय घेऊन? नाही सध्या राहतो तिकडे. हो. कसं कोणी घेऊन चाललं जायचं ना, आपण फसायचं आणखी पडताल धरून. काल बाबाला सापडला रेल्वे क्रॉसिंग. ते त्याचा फोन येत होता. बाबाला काय ते ऑपरेट करता येत नाही. संध्याकाळी मी आल्यानंतर सांगायला लागले की मोबाईल सापडला म्हणून. तेवढ्यात मग त्याचा कॉल सांगितलं, म्हटलं सापडला आहे, उद्या सकाळी येऊन घेऊन.
तर ते वारंवार वेगवेगळ्या पद्धतीनं कॉल करत होते. एकदा सांगितलं ना, तो मोबाईल सापडलेला आहे, माझ्याकडे येऊन दुसऱ्या दिवशी घेऊन जा. कोणाचा मोबाईल होय, कोणाचा मोबाईल होय, म्हणजे अशा पद्धतीने चौकशा करत होते. तर ते त्यांना समजायला पाहिजे ना, किंवा एकदा सापडला म्हणून सांगितल्यानंतर आपण मग हा कोणाचा मोबाईल आहे, मित्राच्या मोबाईल मध्ये तुझा आधार आहे, मित्राच्या मोबाईल मध्ये तुझा आधार आहे. सर एवढं म्यूट लवकर करा की. ऐकून ओके. ते मला तुझ्याकडे व्हॉट्सअपला घेऊन हा. संदीप तुला पटकन घेऊन जा लागतं. हो, कारण की मी जाणार चार्जर पुढे तो जो उंच दिसतो की नाही त्याला पाठवून दे ना, जावं लागेल ना, असं कसं. हो, जाऊन फक्त ते ऑफिस मध्ये सबमिट करून ये. बाकी काहीच नाही करायचं. पाठवला ना, तर त्याची एक प्रिंट काढून देशील. थांब ना 2 मिनिटं. मोबाईल कोणत्या कंपनीचा आहे म्हटलं? रिअलमी. रिअलमी. आणखी काही पुढे आहे का? रंग पांढरा, पांढरा. असाच आहे ना? कोणता म्हणता येईल त्याला? हिरवा, पांढरा हिरवा रंगाचा. मोबाईल नंबर काय? 87 88 16 87 28. राहणार चेंज मंडळ ना, मारेगाव, तालुका मारेगाव. हा, कुठं पडला होता तुला माहित नाही? कुठं वणीवरून जात होता की तिकडनं येत होता? लक्षात केव्हा आलं मग? नांदेड नंतर ते कसं त्यांना ते रिसिव्ह करता येत नव्हतं, त्यांना ते समजत नाही. ते कीपॅडचे ते मोबाईल वापरतात ते. हो, अच्छा. हा, नांदेड रोड रेल्वे क्रॉसिंग जवळ कशाने जात होता? बाईक नंबर? मित्राच्या बाईकने जात होता. श्याम बाईक स्प्लेंडर. कुठून पडला? वरच्या खिशात होता की खालच्या खिशात? गाडीच्या मध्ये ठेवून होता तो मोबाईल वर काही अंतरावर नंतर याचे
किती आहेत? 7 आहे? 6 5 आहे. कॉलेज सकाळी 10 वाजून 55 परत तिला यानंतर त्यावेळी नाव काय मित्रांचे? करण चटके चटके व दुसरा काय? नागेश
हॅलो, आवाज येतोय का माझा? हा सर बोला सर. येतोय येतोय. 22,000चा सीई घेतला होता का? मगाशी मी सांगितलं होतं. नाही सर मिस नाही झाला. सर मिस झालं सर तो. ओके ओके. 420 ते 447च्या वर ट्रेल कोण करणार आहेत त्यांनी घेऊ शकतात. 423च्या वर 567 पर्यंत टार्गेट आहे त्याचं वर. हॅलो कोणतं सर ते 22,000 सी का? सांग नको. एक काम करा, 22,300 बघूया. वेट करा, थांबा. हो सर. 22,300चा कॉल तो फार महाग झाला ऍक्च्युली. 22,300चा कॉल 209 रुपये आहे. 22,300चा कॉल ऑप्शन हा 209 चालू आहे सर ते. प्राइस आहे. इथला ब्रेकआउट मिळालाय प्रिव्हियस ह्याचा. 11-12ला बाय करा. हा तो बाय करा एक लॉट. हा बाय करा एक लॉट. ओके सर. केलेलं सर 192 ला मिळालं मला सर. कितीला बाय झालाय? 192 ला मिळाला का? 192 ला. गुड. हो बाकीच्यांना कुठे किती मिळालाय? हॅलो सर 2100 2200 म्हटले का सर? हा बोला. 2200 म्हटले का? 22,300. 22,300 ओके. मला 127. 22,100 नाही, 22,300 सी. 170चा एसएल असणार आहे त्याचा. ठीक आहे 20 पॉईंट. आणि एकच लॉट बाय करायचं आहे. एकच लॉट घेतलाय सर. एकच. हा हा हार्डली 400 मायनस होतील, लक्षात घ्या. टार्गेट काय सर? टार्गेट 2391 आहे वरती. फायनल टार्गेट त्याचा 342 रुपये. ओके सर. होल्ड करा. सुनील आहे. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग सर, बोला. ट्रेड दिलाय म्हटलं. हो सर बघतोय सर. येस. महेश पुंगाने कुठे गेले? हाय की, बोला की. नॉट आहे. ट्रेड घेतलाय का? घेतला की 187 ला बाय झाला. ओके ओके. कमी करणं जरा. आवाज येते याच्यात. होय तिकडे जाणार, तिकडे रूम मध्ये जाणार तो. होय तिकडे आवाज येतो. फॅनचा आवाज येतो. वन 170चा एसएल आहे. प्रशांत साळवी मिळालंय का तुम्हाला? हा सर. किती रुपयाला बाय केलाय? 98 सर. 98. 88 सर. 88 ओके.
सगळ्यांना छान प्राइसला मिळालेला आहे. हॅलो सर. येस बोला. 47,300चा पुट हम्म. हिरो झिरोच्या हिशोबाने तो 20 रुपयाला आला पाहिजे ना, आता तो 30 रुपयाला चालू आहे. बरोबर आहे का बघा ना. ओके 47,300चा फूट हो. तो ट्रेड 179 आलाय. ठीक आहे. हम्म. ₹20 घ्यायचा ना, तो ₹20 घ्या. ₹20. हा. कितीचा लो केलाय आणि आता 179 ना. येस. सर हिरो झिरो घ्यायचा टायमिंग 2:30चा का 12:30चा? हिरो झिरो करू नका तसं जास्त. हम्म. ऑलरेडी सगळे प्रीमियम हाय प्राइस आहे, त्यामुळे त्याचे काय प्रीमियम जे जेव्हा ते झिरो येते. होल्ड करायचा आहे हा होल्ड. ठीक आहे. हा प्रीमियम जो दिलाय तो प्रॉपर 170चा एसएल लावून व्यवस्थित होल्ड करायचा, कारण हा डेफिनेटली 300 पर्यंत तर निवांत जाईल ह्या लाईन पर्यंत. इथे 299 पर्यंत. फक्त एसएल तुमचा सेफली राहिला पाहिजे. दॅट्स इट. $99 202 4 206 8 9 10 2
तर 220चा हाय तो तुटला पाहिजे इथला. जो काही हा हाय आहे 215चा 215चा हाय तुटला पाहिजे बेसिकली. दोनशे 11 सर एसएल बाईंग प्राइस आणू द्या का सर? नाही, काय गरज नाही अजून. वेट करा 239 ला गेल्यावर बघूयात. वेट करा. एसएल वरती आणायची गडबड करू नका. ट्रेड तिथंच आहे ऍक्च्युली. तो फक्त तुम्हाला वरती गेलेलं दिसतंय पण व्होलॅटिलिटी जास्त आहे त्याच्यात. एकदा 211 215चा आहे तुटला पाहिजे तो. 1335 14 1435 ड्रॉप देणार. 1490 व्हाईट ॲग्रेशन. नाही, हायच नाही तुटत आहे. 200 हळूहळू जायला पाहिजे. हळूहळू. Again at buying price.
आहे तिकडे.
हॅलो सर. हा सर, कॉल दिलाय का? हो दिलाय ना, 22 कॉल दिलाय. कितीला घ्यायचा होता? तो 190 टू 190च्या आसपास घेतलाय सर्वांनी. टार्गेट काय 239? येस बरोबर. ओके, घेऊ का? समजले तुम्हाला आता सगळं? घेऊ का आता? नाही अजिबात नाही, 192 लाच घ्यायचा होता. 170चा असेल, परवडत असेल तर घ्या. खूपच मोठा असेल. हा, ऑलमोस्ट 50% वर आहे आपण. हो चालेल चालेल, बघतो, वॉच करतो मग. येस, जर खाली आला तर घेईल ना, घेऊ ना? खाली आला तर घ्या, चालेल, काय प्रॉब्लेम नाही. 170चा असेल सांगितलाय, ठीक आहे. 200 पर्यंत आला तर बघतो. ठीक आहे, चालेल. बुक करायचं काय? 239ला बुक करायचं का होल्ड करायचा? हॅलो. हॅलो. ऑलमोस्ट 228चा हाय केलाय. काय करायचं, बुक करायचं का काय करायचं? 239ला होल्ड करायचा आहे? स्टॉप लॉस ट्रेल करायचं का आता? हो, नाही नाही नाही, बाईंग प्राइस वर लावू शकताय तुम्ही, ठीक आहे. मे बी तो 188 पर्यंत येऊन परत वर जाऊ शकतोय. 180 पर्यंत मे बी. 188 पर्यंत येऊन तो मे बी येऊ शकतोय, नाहीतर तो स्ट्रेट फॉरवर्ड आपल्या 300चे एक टार्गेट देईल वरती 239 नंतर, आणि 300 नंतर वरती 342. 228 झालाय. स्वच्छंद उदगावे ट्रेड घेतलाय का? 1 ते 90 ला दिला होता.
कैसा लगा डीप 205 ते 220